देवाच्या परड्या फेकून दिलेले आम्ही देवाधिकातले नाही आम्ही बाबासाहेबांचे अण्णा भाऊच्या लढतीच्या विचाराचे माणसं आहोत कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड यांच्या विचाराचे माणसं आहोत आम्हाला विटीस धरलं जातं आम्हाला विटीस धरणारी बघावं की बाबासाहेबांच्या आणि लढतीच्या विचाराचे माणसं आम्ही आहोत आम्ही फक्त आमच्या समाजाची आरक्षण मागत आहोत आणि ते आरक्षण मिळालं पाहिजे एवढंच बोलतो आणि म्हणतो जय भीम जिंदाबाद मी लोकनायक संघटनेचे महादेव रसायना विनंती करतो की आपण या सभेला मार्गदर्शन करावं बस 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 यानंतर लोकनायक संघटनेचे संस्थापक महादेव रसाळ आणि या संयोजन कमिटीचे पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं खाली बसा आता हॅलो 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 असं नाही असं करू नका भैया खाली थोडा खायला खाणे घेऊन घ्या सर्वांना विनंती आपण शांत राहावे कृपया करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ओके आता कोण बोला सर मी आता मूळ सुरू असेल त्याच्यानंतर महादेव रसाळ यांच्या मनोगताच्या नंतर अनुसूचित जाती आरक्षण उपयोगी करण्याच्या या महामोर्चाचे संयोजक सन्माननीय मोहन सुरवसे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं मोहन सुरवसे शांभो शांभो जय लहूजी जय लहूजी जय लहूजी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व समाज माध्यमांना माझा विनम्र सर्वांना जय लहूजी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समिती लातूर जिल्हा कोर कमिटीच्या वतीनं जिल्हा कोर कमिटीच्या वतीनं मी सर्व समाज बांधवांचे मी आभार व्यक्त करतो की आपण आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी आलात मित्रांनो हा प्रतिसाद बघून निश्चितपणाने शासनाला आपल्या मागणीची दखल घेण्यास भाग पाडूया मी आपल्याला सांगायचंय मी विशेष आभार मानणार आहे सन्माननीय सचिन भाऊ साठे आपण पुणे ते मुंबई जी पायी आपण चालल्या समाजासाठी निश्चितपणाने आपण समाजाची दखल घेणार कायम स्वरूपी सचिन भाऊ हा समाज आपल्या सोबत राहील मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू शकतो मी आपल्याला हा मोर्चा करत असताना जिल्हा कोर कमिटीच्या माध्यमातून सन्माननीय भालेराव साहेब सन्माननीय जिल्हा कोर कमिटीच्या आम्ही सर्व सदस्यांनी जी मेहनत घेतली भालेराव साहेबांची आमच्या सोबत राहून आम्हाला सहकार्य केलं
यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, मान्यवर खूप बोलणार आहेत, मी आपली जास्त वेळ घेणार नाही. मला आपल्याला एवढं सांगायचंय, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, निर्णय दिला तो मान्य करेल असं गृहीत धरून आपल्याला चालणार नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. त्या शासनाला आपल्याला, त्या शासन मायबापाला आपल्याला विनंती करावं लागेल की हा मोर्चा आम्ही आपल्या निवेदन स्वरूपामध्ये आपण आमची मागणी निवेदन करत आहोत. पण येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक करेल. त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला मी आवाहन करणार आहे की आपण आमच्या मोर्चाची दखल घ्यावी ही विनंती करणार आहे. मी आपल्या सर्वांना ज्या जिल्हा कोर कमिटीच्या माध्यमातून वाड्या तांड्या वार्ड प्रभागामधून ज्या युवकांनी संघटन केलं, या मोर्चाला ज्या पद्धतीनं आपण सहकार्य केलं तो निश्चितपणाने देखण्याजोगा आहे. त्याचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सहभागी झाला, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. शासनाला आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो, आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं, अन्यथा भविष्य काळामध्ये आम्हाला विचार करावा लागेल. एवढंच या ठिकाणी मी बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय लहुजी. विनंती आहे, 2 मिनिटं